story.comच्या या नव्या व्हिडिओत तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मी आत्ता आहे बीड जिल्ह्यामध्ये। बीड जिल्ह्यातला हा माजलगाव मतदारसंघ आहे। इथे चौरंगी लढत आहे असं म्हणता येईल, कारण या मतदारसंघात प्रकाश सोळंकेंच्या विरोधात 2 ओबीसी उमेदवार आहेत, 2 मराठा उमेदवार आहेत। त्याच्यामुळे अत्यंत चुरशीची लढत या मतदारसंघामध्ये। मी आता धारूर शहरात आलोय, काही लोक माझ्यासोबत इथे जमलेत। प्रचाराचा शेवटचा दिवस उद्या आहे, प्रचार संपतोय 2 दिवसामध्ये, त्यामुळे लोकांमध्ये पण चर्चा आहे। कारण आता बऱ्याच सभा झाल्यात, पवारांची सभा झाली आहे, पंकजा मुंडे यांची, धनंजय मुंडे यांची सभा झाली आहे। तर आता लोकांचं म्हणणं काय मी जाणून घेणार आहे। काही लोक माझ्यासोबत आहेत, हे काका आहेत। मी तुम्ही धारूरचेच का, गावाकडून आलात? हो, मी धारूरचाच आहे. इथलेच आहेत का? हो. कोणाचं वातावरण आहे इकडं? हा? कोणाची हवा आहे इकडं? आमच्या माणसाचं. कोण आहे तुमचा माणूस? आमचं माधुरी निर्मळ. हा, माधुरी निर्मळ. निर्मल? हो निर्मल तात्या हो. हवा आहे त्यांची चांगली? हवा नाही, मी शिवसेनेचा जुना माणूस आहे। हा, लाखावर शाखा आहेत माझ्या। हा, रोपटे मी लावलेले, हा। रोपटे मी लावलेत। कोणत्या शिवसेनेचे तुम्ही? मी पहिला ठाकरेचा, हा, पण आता शिंदे सेनेचा। आता शिंदे सेनेचा आहे। शिंदे सेनेचा आता मतदान माधुरी निर्मळला। हा, हो, त्यांचं चाललंय का? हा? त्यांचं चाललंय इकडं? ती मला माहित नाही काय चाललंय। हम्म. मी सांगतो ना, माझं मत सांगतो मी, हा, माधुरी निर्मळ। बरं बरं, ठीक आहे ठीक आहे। हे आहेत, हो दादा, हे का इकडे यांना हे काहीतरी, हा, तुमचं काय मत सांगा? आम्ही बीजेपीचे माणसं आहेत। हा, अटल बिहारी के आदमी आहे हम। कोणाला मतदान मग? मैं तिवारी हूँ। त्या मतदारसंघात काय आहे, हवा कोणाची आहे? प्रकाश दादांनी काम केलंय काय? प्रकाश दादांना धारूरला काही केलं नाही, तिकडेच केले सगळे काम। हा, मग आता तुम्ही बीजेपीचे माणसं आहे म्हणता, तर हा. तुम्ही महायुतीत आहे ना मग? नाही, महायुतीला नाही द्यायचं ह्या बारीला, माधव निर्मळला आणायचं। अपक्षाला? हो, अपक्षाला। अरे ते आपलं बरं, गाव या की इकडे या ना मी पुढं. तुम्हाला सांगतो, 1 मिनिट बरं, ऐकून घ्या, हा, हा, हा. की आम्ही धारूरवाल्यांनी 10 आमदार केले ढाकण्यापासून। हम्म, हम्म, हं? हम्म. दादा आंधळे लंगडे हम्म, सगळे, हम्म. पण धारूरचा आमदार कोणी झालं नाही हम्म, आजपर्यंत। हम्म, हम्म. तर आता आमचा माणूस उभा आहे हा, हा, धारूरचा, हा. माधव निर्मळ, हा, मग त्याला करायचं। हा. येऊ न येऊ आपला मतदान त्याला करायचं। बरं बरं, हा, बरं. हा. हे आहेत, आता यांना विचारतो काय आता ह्या मतदारसंघात कोणाची हवा आहे काय? सध्या मतदारमध्ये तात्याची भेव आहे, हां. आडसकर साहेबाची भेव आहे। हा, बाजूला. हा, हो. दोन्हीची चंगी लढत। पण हे दोघं उभे राहिलेत, तर ओबीसी मताचा विभाजन होऊन तिसऱ्याला फायदा होईल असं नाही वाटत? असं वाटू शकते ना तसं बी, परंतु हवा आहे दोघांची चालू आहे। आडसकरांचं काय? आडसकर साहेबाची एक हवा आहे आणि तात्याची एक। हां, अपक्षांचे दोन्ही, हो, आणि आमदार सोडून आमदार सोडून गेला आमच्या इकडे धारूर तालुक्याला काही कधीच बघितलेलं नाही। हां, हो, मग त्यांची हवा माजलगावकडे असेल, पण इकडे सध्या तर नाही आहे। तिकडे नाही आता. नाही। आणि हे आता 2 उमेदवार आहेत ओबीसी, हां, त्या 2 ओबीसी मध्ये इकडं काय वातावरण, कोणाला लोक जास्त निवडतात? तात्याला बी निवडतात आणि यांना बी निवडतात ना, आडसकर साहेबाला। नाही नाही, पण आता मतदान तर एकालाच द्यावं लागेल ना। हो, लोकांचं मी म्हणणं निवडते. काय लोकांचं? म्हणणं का आता सर्विंचर स्वतःचे मतदान कोणाला टाकावं हे काय माहिती नाही, पण आम्ही आडसकर साहेबाला टाकणार। तुम्ही आडसकर समर्थक? कोणत्या गावचे तुम्ही? तिथला प्रॉपर धारूर। धारूरच्या ह्याच्यात. हो. लोकसभेला कसं मतदान झालं इकडं? लोकसभेला मी इथं नव्हतो त्या टायमाला। नाही नाही, कसं, कोणाला किती टक्के काय झालं? धारूरमध्ये कोण चाललं होतं? मी इथं नव्हतोच ना त्या टायमाला। मतदान केलंच नाही? नाही। आता विधानसभेला करणार का? हो, लोकसभेची कुठे गेले? मी मुंबईला होतो। बरं बरं, ठीक आहे। तर हे इथं नव्हते। आणखी एक आहे, तिकडे मी यांना विचारतो। काय, कुठले, कोण्या गावचे? आडसकर? अपक्ष? अपक्ष का बरं? आमदाराची कामं नाहीत का? आमदाराची कामं नाहीत सध्या? त्यांना बी चान्स मिळाला पाहिजे ना, त्यांना काम करण्याचं। हां, आणि येतो मी इकडेही। इकडं आणखी काही तरुणांचं म्हणणं मी जाणून घेतो। हे मित्रा, इकडं पुढे काय म्हणणं आहे? नगर मधून आहे मी। बरं. 20 वर्ष आमच्या गल्लीचे काय कामं झाले नाहीत। हां, आपण सरळ स्पष्ट सांगितलं, प्रत्येक नेत्याला हां, डायरेक्ट पैशाला मतदान, हम्म, जे पैसे देईन त्याला मतदान, वोट। हम्म, कारण काय की आपल्याला पैसे काय 4 दिवस आहेत, आपण 2 दिवस खाणार, दुसऱ्या दिवशी सोडून द्या, बरोबर। विशेष कारण काय की कोणी बी नेता येईल, हम्म, यायचं कारण कोणी ना कोणी येणार। फक्त आमचं म्हणणं काय, आमच्या लक्ष्मीनगर विभाग जे आहे, जी पण नेता येईल त्यांना आमच्या गल्लीचा विकास करावा। आमच्या गल्लीत रस्ता नव्हता,
नाली नव्हती, खंबे आम्ही विकत आणले, रस्ता आत्ता आणले, नाली आता 20 वर्षानंतर 1 वर्षामध्ये झाली. म्हणजे असं काय आहे? मग कोणाला मतदान द्यायचं पण आता ते वोट problem कोणालाच नाही, आहे. हा, मग वोट कोणालाच नाही, कोणत्याच नेत्याला. जी विकास करण त्या नेत्याला वोट आहे. कुणी केला विकास हा आतापर्यंत? धारूळ विकास तर कोणीच केला नाही, धारूळमध्ये या कोणीच केला वोट नाही. दिल्याशिवाय कसं कळेल निकाल कुणी केलाय विकास करायचा नाही? वोट दिल्याशिवाय कळणार नाही ना वोट तर विकास आम्ही करायचा. बाबरी शेठलाच टाकणार आहे. मग बाबरी शेठचं नाव घ्यायचं, बाबरी एवढं फिरून फिरून घ्यायची काय गरज? फिरून फिरून घ्यायची नाही बाबरी शेठ, कारण की कामं बी करतात. आमच्या जे बाहेर जे अडचणी झाल्या बाबरी शेठ फोन लावला तर उचलतात. हा. बाकीचे नेते नाहीत ना लावत. हा. आम्ही फोन लावला तर ते उचलत नाहीत. हम्म. आम्ही बाबरी शेठला अर्ध्या रात्री पण फोन लावला तरी बाबरी शेठ फोन उचलते. इकडे आहे, तुमचं काय गाव? हा, बरं हा, बोला. काय कोणाला मत द्यायचं यावेळी? आम्ही विकासाला मतदान हा. करणाऱ्यापैकी आम्ही आहोत. हा. हा. कोणत्या गावचे? मी इथलाच रहिवासी किल्ला धारूर शहरातला गायकवाड गल्लीमधला. बर. आणि कोणाचं वार आहे मतदारसंघात सध्या? वारं काय माहिती नाही आपल्याला एवढं, पण ह्या भागामध्ये जो नेता आहे हम्म. ज्यानं खरा विकासच केलेला आहे हम्म. त्यालाच आम्ही मतदान करणार. कुणी केला विकास? विकास प्रकाश दादा सोळुंकेनं केलेला आहे मागच्या 5 वर्षाच्या, त्यांचा जेव्हा कार्यकाळ होता त्या टायमाला. हम्म. हो. आणि आता तुमच्या मतदारसंघात इथे 2 ओबीसी उमेदवार आहेत, हो हो 3 मराठा आहेत. हो. कसं आहे इकडे वातावरण? वातावरण काय, ती जातीवादाचं वातावरणात आपण नाहीच सहभागी. हा. आम्हाला जो नेता विकास करतो हम्म. त्यांच्या पाठीमागं राहणं योग्य वाटतं. हा. आणि हे अपेक्ष काय आहे, हम्म. ही निवडणूक संपली की ह्यांना कोणी ओळखत पण नाही या, हा. त्याच्यामुळे ह्यांच्या महाग आम्ही कसं राहावं. हम्म. हम्म. आणि ही 3 किंवा 2.5 वर्षालाच पक्ष बदलीत आहेत. हम्म. आम्हाला तसं नाही पाहिजे, तसं आम्ही म्हणलेलं त्यानं बी बदलीला, पण शेवटी विकास महत्वाचा पण आहे. तुमच्या मनात कोणी नेमकं कळत नाही अजून. आमच्या मनात दादा, प्रकाश दादा. हा, मग हो. तुम्ही डायरेक्ट बोलत नाही, तुम्ही म्हणतात विकास. हा, मग विकासाचा मेन मुद्दा हा. जनतेला हवा आहे. हा. पैसा हे ह्यांचं काही नाही पाहिजे आम्हाला. हा. हा, जे की आता तो भया म्हणला तसा हा. आमच्या गावाचा विकास झाला, पण चांगल्या पद्धतीचा झाला नाही. त्याच्यात हम्म. ह्या लोकांनी ध्यान द्यायला पाहिजे. हम्म. आणि हे रस्ते तुम्हाला सांगतो, मेन रोडनं जा तुम्ही, हम्म. शहरात एक सुद्धा नाली दिसणार नाही. हम्म. सगळ्या नाल्या बुजून टाकलेल्या, लोकांचे वटे रोडवर आहेत. हो, इकडे हे पण आलेत, यांना बोलू. काय म्हणतात लोक इथले? वल्ली आडसकर साहेब. ओनली अडसकर साहेब, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आमचं गुपित आहे. आम्ही शिवसेनेचे माणसं आहेत. हा. उद्धव बाळासाहेब ठाकरे. ठाकरे गटाचे आहेत. ठाकरे गट. प्रचार कोणाचा करताय मग सध्या? ठाकरे गटातच. मग ठाकरे गटाचे तर इकडं जगताप आहेत ना, हो ना, आहेत. तरी गुपित आहे का अजून? हो, तरी गुपित. म्हणजे जगतापांना टेन्शन आहे म्हणा तिकडे. नाही, टेन्शन नाही. गुपित ठेवलं म्हणल्यावर कसं आता? नाही, गुपित म्हणजे आम्ही ओपन सांगत नाही. आता तुम्ही महाविकास आघाडीचं म्हणल्यावर ओपनच सांगावं लागेल ना. हा, नाही, ओपन आम्ही मतदान करणार ना 100%. म्हणजे महायुतीत आपल्या महाविकास आघाडीत आहेत, हो, जगतापांना 100% आहे असं जाहीर सांगत नाही. 100% सांगतो. पण तुम्ही आताच म्हणले नाही, जाहीर नाही, सांगत म्हणजे सांगत नाही म्हणजे असं आम्ही प्रचार नाही करीत त्यांचा. हम्म. काय म्हणतं धारूर तालुक्यात वातावरण? वल्ली आडसकर साहेब चालू आहे सध्या. धारूर तालुक्यात बी? पण उमेदवार तर लय झाले तुमच्याकडे, 5 उमेदवार आहेत यावेळी. काय नाही, किती बी होऊ द्या, हां. आडसकर लागणार आहे. पण ह्या भागात त्यांना मतदान मिळेल का? 100% मिळणार. आता ही गावं जी आहेत सगळी, लोकसभेला कोण चाललं होतं इकडं? या एरियात लोकसभेला कोण चाललं होतं? बजरंग बाप्पा. धारूर शहरात बी? नाही, पण धारूर शहरात तर ताईंना लीड होतं. नाही, हां. चुकीचं आहे. मग गावानुसार मतदान झालं ना. गावानुसार मतदान झालं, वल्ली बजरंग बाप्पा चाललेत. आता हे वेळाच करतात. आता आणखी इकडे काही लोक आहेत, हे यांना बोलतो. या ना इकडे. काय नाव? रमाकांत शिंदे. कोणत्या गावचे आहेत? धारूर. काय हवा कोणाची? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी आहे. पण महाविकास आघाडीत आपले जगताप आहेत की आडसकरांना देणार यावेळी? आडसकर अपक्ष आहे, जगताप आहे. महाविकास पिछाडीवर आहे, युती आघाडीवर आहे. काय कोणती युती आघाडीवर आहे? महायुती. महायुती आघाडीवर आहे की पिछाडीवर? आत्ताच बोलले ना तुम्ही. नाही ना, तुम्ही तसं बोलतात. कसं स्पष्ट सांगा. प्रकाश दादा आघाडीवर आहेत. अच्छा, मग तुम्ही आधी महाविकास आघाडी बोलले म्हणून तसं विचार. नाही ना, महायुती. कामं केलेत प्रकाश दादांनी? काय केलं नाही सांगा. पण हे लोक जर म्हणतात काय केलं नाही सांगा, तुम्ही सांगा काय दिसत नाही तुम्हाला. हो, केलेत का कामं प्रकाश दादांनी? नाही केलेलं.
काहीच नाही केलं 5 वर्ष. रोडचं काम होय ना, घाटाचं रुंदीकरण होय ना, किल्ल्याचं काम होय ना झालं. काय कामं केली त्यांनी प्रकाश दादाने? काय नाही केलं म्हणते ते, सगळं केलं म्हणते. रोड एवढे घाटाचं रुंदीकरण होय ना झालं ना ती. हां. हा 8 दिवसाला ऑक्सिजन नाही त्या घाटामध्ये. आणि बाकी पाण्याचे अडचणी, शेतकऱ्याच्या अडचणी. पाण्याचं ते कुंडलिक धरणाचं पाणी आलं नाही आम्हाला प्यायला. हा इकडे धारूर तालुक्याकडे लक्ष नाही म्हणते प्रकाशदादांचं. सगळं लक्ष आहे. घाटाचं जर म्हणलात तर मला वाटतं हे केंद्र शासनाचं होतं. नाही, राज्याचा रस्ता आहे ना तो. नॅशनल हायवे आहे तो पण आता सगळा रस्ता झाला आणि मंजुरी पण झालेली आहे. पण लोक म्हणते मंजुरी पण- दादा माजलगावकडेच कामं करते, धारूरमध्ये करत नाहीत. असं कसं पहिलं मग धारूर बघा ना आता धारूर बघा. हां आता ज्या लोकांनी असं म्हणतात की ते आता ज्या कॉलेजमध्ये शिकलेत हां. धारूरच्या कला माहितीला ते पहिलं कॉलेज बघा आणि आताचं कॉलेज बघा. हम्म. हं. बघा ना पहिलं कॉलेज कसं होतं. जे आता विरोध करतात दादांना तेच लोक त्याच कॉलेजमध्ये शिकले आणि आताचं कॉलेज पहा आणि पहिलं कॉलेज पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल पण दिसतो. ही लढत नेमकी प्रकाशदादा विरुद्ध आळसकर अशी आहे की प्रकाशदादा विरुद्ध निर्मलदादा अशी आहे? कशी नेमकी? जगताप स्पर्धेत आहे. निर्मळचं काय खरं नाही. हां त्याचं डिपॉझिट बी गुल होणार आहे त्याचं निर्मळचं. हां वनली आडसकर साहेब आता. हां. हे असं दाब देतात आम्हाला, गावात राहायचं नाही म्हणते. बघा कोण 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 बघा दाब द्यायला ना, लागले? दाब द्यायलेत ना. बघा ना आडसकर आपल्या निर्मळची माणसं कोण ती. ते काय? हो दादा या की इकडे. ते काय तुम्हाला धमकी द्यायला नाही म्हणतात? तुम्ही म्हणले का यांना? कोण हे बोलले का? काय 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 यांचं बोलू ये रे इकडे जरा. यांना आपण काय म्हणतात ते? म्हणते धमकी दिली आम्हाला, गावात राहायचं का नाही. कोण म्हणते? ते काय ते म्हणायला लागले? मी काय म्हणतो, विकास हा प्रकारच राहिलेला नाही. हां कुणी का निवडून येईन, आम्ही लेकरात नाव सुद्धा विकास ठोचे बंद केलेले आहेत. हां. त्यामुळे कुणी निवडून येऊ द्या. मग असं देखमेकाला धमकी सारखं देतात रोज इथं. वारं कोणाचं आहे पण इकडे? वार कोणाचंच नाही, कुणी येऊ शकतं का? कुणी येऊ शकत. आपण सांगू शकत नाहीत कोण निवडून येईल, हां. कुणी निवडून येईल. तर हे आलेत यांच्या आत्ताच बघून आपल्याकडे. काय म्हणतात? काय नाही, कोणाचं आहे वार मतदारसंघात? मतदारसंघात ते 5 उमेदवाराचं वार आहे हां. आणि त्यातले त्यात राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार ठीक आहेत. म्हणजे प्रमुख पक्षांचे उमेदवार. हा, पण अपक्षाचं बी खूप मोठं आव्हान आहे त्यांना. अपक्षांमुळे मतं फुटतील का हो? विभाजन? हो, मत विभाजन होणारच आहे. हां बाजूला. हां मत विभाजन होणारच आहे. हां. मत विभाजन जर झालं कोणाला कसा फायदा होतोय बरं? नाही, मत डिवाइड होणार आहे. दोन्ही ओबीसी मराठा फॅक्टर चालू आहे. जरांगे समर्थक दिसतात, फोटो लावलाय गाडीवर. हो, हां? पाटील म्हणते तसंच पाटलांचा करायचं. कोणाला आहे पाठिंबा इकडे? पाठिंबा दिलेला नाही, जाहीर केलेला नाही. कुणी बी हा. अफवा सोडू नये त्यांच्या नावाने. हा, त्यांना कोणाला पाठिंबा आहे पण यावेळी आलते की इकडे ते करायला? पाटील इकडे आले नाहीत. येईन आज उद्या आदेश येईन त्यांचा, हां. त्या आदेशाप्रमाणे होईल. मग पाटील जर म्हणले याला करायचं त्यालाच करायचं. हो, बिलकुल करणार आम्ही. पण निरोप येणार 100%. हो, 100% येणार. शेवटच्या दिवशी. हो, आणि जरांगे पाटलाचा आदेश कायम आदेशच राहील. होय. तुमचं बी तेच का? आणि जर ते म्हणजे आता तुम्ही आताच बोलले की दादांना करायचंय. दादांना म्हणजे काही गोष्टी अशा झालेल्या आहेत की ह्या लोकांनी विनाकारण वातावरण चेंज करून हां जनतेचेच मन ढवळून टाकलेत की नेमकं कुणाच्या पाठीमागं आम्ही राहावं. हां. कारण ह्याच्या आधीच्या निवडणुकीत तुम्हाला सांगतो आम्ही हम्म. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान केले आतापर्यंत जेवढे असतील तेवढे. हां. पण आता हे आम्हाला ज्या लोकांना आम्ही विरोध करून ह्यांना मतदान करीत होतात हम्म. तर तिथं बी आम्हाला समजा त्यांना मतदान करायला आम्हाला चान्सच ठेवला पण नाही. तुम्ही आताच म्हणलेत लय विकास केलाय प्रकाश हो सोळंकेंनी. केलाय. पण जर आदेश आला दादांचा तर काय? तर आम्ही जरांगे साहेब जे म्हणतील ह्या दगडाला करा किंवा ह्या इटाला करा हां. आम्ही तेच करणार. शेवटी विकासात घेण देण नाही. नाही शेवटी राज्यात काय चालू त्या हिशोबाने जनता बोलणार ना. हां. हा मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप मोठा आहे. हम्म. त्यामुळे आम्ही जरांगे पाटील म्हणतील त्या उमेदवाराला मतदान करणार. पण त्यांनी आता निवडणुकीतून माघार घेतली, त्यांचा निवडणुकीचा संबंध काय? माघार जर घेतली असली तरी त्यांचा आदेश देते ना, ह्या उमेदवाराला करा, त्यांना पाडा. पण ते ज्यांनी एखादा- ज्यांनी विरोध केलाय त्यांना पाडायचंच आहे. पण त्यांनी स्वतः उमेदवार दिला असता तर गरीब घरातला एखादा आमदार झाला असता नाही. हो, झालं असतं. त्यांनी माघार घेतली. माघार घेतली, सर्वानुमते माघार घेण्यात आली, त्यांची एकट्याची पण नाही. लोकांची इच्छा होती मात्र लढायची. लढायची इच्छा होती, पण खूप जण त्यांना कुणाला डावलता येणं गेले ना, हां. त्यामुळे त्यांनी माघार घेतलेली. नाईलाज झाला शेवटी. नाईलाज आहे. सगळा समाज उभा ठाकल्यावर कुणाला सांगणार. पण 150 लोकांनी अर्ज भरले होते इकडे. हो, तरी नाराज झाले 34 उमेदवार आहेत इथं माझलगाव मध्ये. अजून अपेक्षा आहेतच काही. काही नाही माघार घेतली नाही ना. काही नाही घेतलेली.
मग त्यांचं काय त्यांना मिळतील का मत मत भेटतील 200 400 500 त्याच्यावर डिपॉझिट सरासरी इथली माझं शीट 300 ते 400 मतामध्ये लागेल कुणाची. बरं बरं हे आहेत आणि काय कुणाचं हवा आहे इकडं इकडं सध्याला माजलगाव मतदारसंघामध्ये रमेशराव जाळसकर साहेब यांची हवा आहे सर. बरं आणि माजलगाव मतदारसंघामध्ये त्यांनी पडल्यापासून आजपर्यंत सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. प्रत्येक सुखदुःखाच्या कोणताही प्रोग्राम असो, अगर कोणतं काम असो, अतिवृष्टी झाली असो, नास्ता कुठं पोल पडले वादळी वाऱ्याचे, या सगळ्यामध्ये आडसकर साहेब यांनी भरपूर असं सहकार्य केलेले आहे. येणारी सीट आडसकर साहेबच आहे. सकाळ सकाळ टाकली का सकाळ सकाळ टाकली नाही टाकली दिसते मतदान विभाग सभा आहे. सकाळ सकाळ टाकली दिसते वाच येतोय नाही हा माझे आडसकर साहेब असे आम्ही त्यांच्या संस्थेमध्ये काम केलं ना. हा आणि 1992 मध्ये माझी मॅट्रिक ते त्यांची हसायला झाली. लागले तुम्हाला बघा सगळे सकाळ सकाळ टाकली म्हणतात 1992 ला माझी हा. तिथं मॅट्रिक झाली. हा. आडसकर साहेब हा असे माणसात हम्म. ज्या चुली पेटत होत्या तेवढ्या मी चुली पुटून टाकल्या. हा तर ह्या मतदारसंघातली परिस्थिती तुम्ही पाहिली की अत्यंत चुरस आहे. 5 उमेदवार असल्यामुळे सगळी 50-50 परिस्थिती आहे. मतांचं खूप मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे आणि मतांचं विभाजन होऊन फायदा कोणाला होतो हे आता मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. कारण इथला अंदाज कोणी सध्या बांधू शकत नाही अशी परिस्थिती आहे. इथे अर्थातच आडसकर आहेत, जगताप आहेत, त्याच्यामुळे ज्याच्या बाजूला जास्त मतं जातील तो इथे निवडून येईल. मात्र मतविभाजनाचा धोका सगळ्या उमेदवारांना आहे. 23 तारखेला कळेलच इथे काय होतं आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया, पुढच्या वेळेत भेटू. पण हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.